नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट होतील. तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता लोहाचा धातू नाही? मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल. तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, बॉक्साईट हा लोहाचा धातू नाही. पुढचा प्रश्न, नव्याने नियुक्त केंद्र दक्षता आयुक्त CVC आणि मुख्य माहिती आयुक्त CIC यांना पदाची शपथ कोण देतो? तर यांना पदाची शपथ कोण देते? तर राष्ट्रपती हे यांना पदाची शपथ देतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे स्थापन केले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठे पर्याय कोणते आहे? मित्रांनो, हा तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल लॉजिकनुसार. तर ऑप्शन एचा जे की 70%चे 300-350चे 70% किती होतील? तर 70/100 इंटू 350. तर याला सॉल्व्ह केलं येतं 245. असंच 2100चा 1/4 किती होतात? 525. आणि 0.35 इंटू 900, तर याचा होतं 315. आणि 500चा 2/5 किती असेल? तो 200. तर ह्याच्यात काय विचारलेलं, सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, 2100चा 1/4, जे की त्याचं उत्तर येत आहे 525. पुढचा प्रश्न, कंजूस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, कृपण. पुढचा प्रश्न, भारतात पहिला पासपोर्ट कोणाला दिला गेला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, प्रतिभा पाटील यांना भारतातील पहिला पासपोर्ट दिला गेला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, होकार नकार. हे कसे आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, जर S + A + N + G = 41, G + I + R + L = 46, तर F + R + I + E + S = काय असेल? तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, ABCDला आपण A म्हणजे 1, B म्हणजे 2 असं जे की Z पर्यंत लिहितात. तर त्यानुसार याचं लॉजिक निघन. तर F म्हणजे काय? 6 प्लस R, R R काय आहे? R म्हणजे 18 प्लस I म्हणजे 9 प्लस E म्हणजे 5 प्लस S म्हणजे 19. तर यांची बेरीज केली 6 + 18 + 9 + 5 + 19, तर याचं उत्तर येईल 57. तर आपलं पर्याय उत्तर असेल बरोबर ऑप्शन क्रमांक ए, 57. पुढचा प्रश्न, खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडाच्या प्रजनन कार्यक्रमाचे सर्वसाधारणासाठी कार्य करीत आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, बॉम्बे नॅचरल हिस्टोरी सोसायटी, BNHS. पुढचा प्रश्न, कन्हा टायगर रिझर्व भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, जर संकेतित भाषा
4 3 2 5 6 7 हे 5 2 3 4 5 7 6 आहे, तर 5 4 3 2 1 7 हे सांकेतिक भाषा काय असेल? मित्रांनो, याच्यात तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. जसं की 4चा इथं 5 झालेला आहे. जसं की 4चा काय झालेला आहे? 5 झालेला आहे, म्हणजे 1 ॲडिशन झालेली आहे. 3चा 2 झालेला आहे, म्हणजे काय झालेलं आहे? 1 मायनस झालेला आहे. 2चा परत 3 झालेला आहे, म्हणजे +1. तर असं +1 -1 +1 -1 असं करत जायचं. तर या संख्येला बी आपल्याला तसंच करावं लागेल, की पहिले काय केलेलं आहे? +1 केलेलं आहे. 5चा म्हणजे +1 काय असेल? 6. 6 म्हणजे 4ही ऑप्शनमध्ये 6 आहे. तर आपल्याला पुढचाच बघावं लागेल. तर त्याच्या 4चा आपल्याला एक मायनस करायचा आहे. तर त्याचा काय असेल? 3. म्हणजे याच्यातला एक पर्याय कट झालं, की बाकीचे 3 ह्याच्यात 3 आहे. असं करत आपल्याला चेक करावं लागेल. तर पुढचा येईल त्याच्यानंतर 3चा 4 येईल. ते याच्यात A1 चुकलं, C आणि D मध्ये असेल. त्याच्यानंतरचं काय आहे? चौथा 2 आहे. तर 2च्या नंतर 1 कमी करावं लागेल, म्हणजे 2चा 1 होईल. तर याच्यात 2चा 1 झालेला आहे, ऑप्शन नंबर D. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक D. पुढचा प्रश्न 54च्या 1/12 अधिक 50च्या 60%च्या 200% अधिक 0.3चे 120. तर याला सॉल्व करावं लागेल मित्रांनो. तर याचा 54चा 1/12 किती होईल? 54/12. याचं उत्तर येतं 4.5. तसंच 50चे 60% किती होईल? 50चे 60% म्हणजे कसे काढायचे? 60/100 गुणिले 50. तर याचं उत्तर येईल 30. ह्या 30चा 200% काढायचे. तर कसे काढणार? 200/100 गुणिले 30. तर याचं उत्तर येईल 60. अधिक दुसरा काय? 0.3 × 120. तर याचा काय येईल? 36. तर या तिघांची ॲडिशन करायची, जे की याचा आन्सर येईल पर्याय क्रमांक D 100.5. पुढचा प्रश्न पुढील शब्दसमूहांसाठी योग्य शब्द निवडा. तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक. तर याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक B पंच. हे काय करतात? तंट सोडवत असतात. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B तोतला डोह. हे महाराष्ट्रात पेंच नदीवर धरण बांधले गेलेले आहे. पुढचा प्रश्न दिल्लीतील शांतिवन भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक B जवाहरलाल नेहरू. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.